ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि त्या पुढची बातमी. ठाकरे गटातील नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावरती प्रियांका चव्हाण मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आज त्यांना पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. ठाण्यात भाजपचे राज्य उपमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या पत्नी प्रियांका चव्हाण यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता, त्यावरती प्रियांका चव्हाण यांनी आक्षेप घेतला असता ही मारहाण करण्यात आली. नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावरती आरोप आहेत प्रियांका चव्हाण यांना मारहाण केल्याप्रकरणी, आणि आता आज त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. नरेश मणेरांना आज अटक होऊ शकते का अजित? श्वेता, आपल्याला माहिती आहे की या प्रकरणी जवळपास 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात माजी नगरसेवक आहेत नरेश मणेरा, जे ठाणे गटातले आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कासरावडोली पोलीस स्टेशनने हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची याविषयी आम्ही बोललो होतो. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासतो आहोत, त्याच पद्धतीनं चौकशी करत आहोत. अनेकांचे त्यांनी जबाब नोंदवलेले आहेत आणि शक्यता आहे की आम्ही लवकर ताब्यात घेऊन काही जणांना अटक करू. कारण का ज्या पद्धतीनं मारहाण झालेली आहे आणि तक्रार समोर आलेली आहे, ती तक्रार पाहता या प्रकरणी पोलिसांना जे आदेश आहेत किंवा जे वरिष्ठ आहेत त्यांचे जे आदेश आहेत त्यानुसार जी कारवाई होईल, योग्य कायद्याला धरून जी कारवाई असेल ती कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतलं असून लवकरच या प्रकरणी ताब्यात घेणं, चौकशीला बोलवणं आणि अटक करणं हे प्रकार सुरू होतील अशी स्पष्टता पोलिसांनी दिलेली आहे. अजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. पुढची बातमी. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि त्यांची 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, नुसर शानूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई केली होती. गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र गुन्हा देखील दाखल केला होता आणि याच प्रकरणात अनिल भोसले आणि काही आरोपी कारागृहात आहेत. आमदार आणि उद्योजक रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्या विरोधात 409 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत आणि ते गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडच्या संचालकांपैकी एक आहेत. तक्रारीनुसार गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडनं 2008 ते 2015 दरम्यान युको बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून 577 कोटी 16 लाख रुपयांची विविध कर्ज घेतली आणि या प्रकरणी सीबीआयनं नुकतंच नागपूर इथे 2 आणि परभणी इथे 3 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे.